बाबासाहेबांच्या पुण्यानं पगार किती? 60,000, 50,000, 70,000. अगे शांत, काय म्हणते कांता? माझ्या साहेबाला 60,000 रुपये पगार आहे. किती? माझ्या साहेबाला 60,000 रुपये पगार आहे ग. पण मी जयंतीचा चंदा फक्त 100 रुपये देते. मरण ढोकण्यात पाणी येऊन गायचं तू का फायदा तू? माझ्या साहेबाला 60,000 रुपये पगार आहे बाई, पण मी जयंतीचा चंदा फक्त आगे चंद्र गेला बाई, ऐकलं का? माझ्या साहेबाला 70,000 रुपये पगार आहे, पण मी जयंतीचा चंदा फक्त 100 रुपयेच देते. आणि त्याच्यात मी विचारते भोजनदान में क्या क्या है. समाजाची वर्गणी किती असते? 1000 रुपये. आणि दाखवते 100 रुपये. काही काही जणी तर साहेब घरी नाही आहे, नंतर ते उभे राहणं बे. हे कालच्याच कार्यक्रमासारखी गत करून राहिली ते बोटले. तुम्ही जा बरं मी तिकडं लय मुलाचा झाला तुमचा. चल उचल तेवढं भागो या जनता फक्त 100 रुपये देते. आणि त्याच्यातनं मी जर ते भोजन दाण मी क्या क्या काही काही जणी तर खाता बांधून बी नाही. खाता बांधून बी नाही. पिंट्याचे पप्पा अगर ड्युटीवरून यायचे त्यांच्यासाठी गिलासामध्ये कढी येते. कढी होती कढी. वर्गणी किती? 100 रुपये. बाबासाहेबांच्या पुण्यानं पगार किती? 60,000. आणि जयंतीचा वर्गणीचा चंदा किती? फक्त 100 रुपये. अशा लोकांना माझं म्हणणं आहे काय? शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे, समजून उमजून चुका करतो त्याला पिलंदर म्हणावे. अरे 60,000 रुपये पगार घेऊन जयंतीचा चंदा 100 रुपये देतो, अशा हरामखोराला खानदानी दलिंदर म्हणावे. करणाऱ्याला मान देत नाही. जे लोक समाजाचं चांगलं काम करतात, समाजासाठी चांगलं कार्य करतात, चांगला सोहळा चांगला कार्यक्रम करण्याचे प्रयत्न करतात, धम्माचा सोहळा राबवण्याचा कार्यक्रम करतात. काही लोक स्वतःही काही करत नाहीत तर दुसऱ्याला काही करू देत. काही लोक जर समाजासाठी धावत असतील तर बाकीचे लोक हे रिकाम टेकडे असतील. यायले काही कामं राहत टीव्हीवर याच्या चुकल्या त्याच्या चुकलं, याच्या चुकलं त्याच्या चुकलं. जे चौकामध्ये रिकाम टेकडे बसलेले असतात ते स्वतः काही करत. आणि कोणी लोक जर चांगलं काम करायला गेलं तर ते काय म्हणते? रिकामे आहेत, ते पागल झाले, ते कामं नाही. ते लय काम आहे रे घरपट्या तोंडाच्या. हे स्वतःही काही करत नाहीत ना दुसऱ्याला काही करू देत नाही. जयंतीचा वर्गणी कार्यक्रमाची वर्गणी मागण्यासाठी कार्यकर्ते जातात. महिला मंडळी बी काही कमी नाही बाबा. महिला मंडळी बाई खरं तुमच्या मायबापाची शपथ आहे तुम्हाला. इमानदारीने हात वरत करता. कोण बुद्धी करत जाते मोठे नाते हात वरत करायचे. या बात आहे. लोरगाटाळ झाले पाहिजे यांच्यासाठी. आता तुम्ही का म्हणण्यात आजची तिचा सत्कार आहे म्हणून तर प्रणयच्या गळ्यात पुष्पहार आहे. तर ताई तू खात गेल्या 5,000च्या मखमली साडीवर अगं माझ्या माय माऊली रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार आहे. माझ्या मायमाऊली रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार आहे. आगे दुनिया सगळी यावर सोमके हल्ला बेकार सवय या दादा महिला मंडळीला. बाजूच्या घरी जर झगडा चालू असो तिथले कांदी उदी वाईकते. आणि ज्या ज्या बाया बुद्धविहारामध्ये आता जाणार नाही त्याईले माझं म्हणणं आहे काय? आगे तू आगे दुनिया सगळी ज्या ज्या बाया बुद्धविहारामध्ये जाणार नाही तिच्या घरी 10-15 जणी जायचं, एकटीनं जायचं. समोरची तुमच्यापेक्षा तयार असेल तुमचाच मसाला काढून टाकून देईल.